यानंतर वैशाली पुरंदरे ह्या राचिमढेरे संस्कृती संशोधन केंद्राशी संबंधित त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अभ्यासिका सूर्यकन्या तापी या विषयावर सादरीकरण करणार आहेत. त्यांनी तत्त्वज्ञान आणि मराठी या 2 विषयातनं MA पूर्ण केलेला असून इंडॉलॉजीचाही कोर्स केलेला आहे. मराठी वाङ्मय हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. त्यांनी सादरीकरण करावं. प्रथम राचिमढेरे संस्कृती संशोधन मंडळाच्या अरुणाताई यांचे धन्यवाद की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या मुलीला ही संधी दिली. नुसती संधी नाही तर प्रोत्साहन दिलं आहे, या लेखासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि या संस्कृती संशोधनातले माझे सर्व सहकारी की त्यांनीही मला वेळोवेळी खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. आजचा माझा विषय आहे सूर्यकन्या तापी. पर्वतातून उगम पावून समुद्राला मिळणारा जलप्रवाह म्हणजे नदी. पंचमहाभूतातलं जल म्हणजे सर्व सजीव सृष्टीचा महत्त्वाचा जीवनस्रोत. तरती म्हणजे तरुण नेणारी, जी लौकिकातून पार करते. केवळ शारीरिक नाही तर मानसिक आत्मिक प्रवास सोपा करते. सदेह पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचवते. नदी जिथे ओलांडली जाते ते नदीतीर्थ. प्रत्येक प्रवाहाचा उत्पत्ती, स्थिती आणि लय असा प्रवास असतो. मग ते मनुष्य जीवन असो अथवा नदीचा प्रवाह. वाहणं, पुढे जात राहणं हे प्रवाहाचं प्रमुख लक्षण. छांदोग्य परिशिष्ठात नदीची व्याख्या निषेधरूपानं दिली आहे ती अशी: धनुसहस्राण्यष्टौच गतिर्यासां न विद्यते, नता नदी शब्दवहा गर्तास्ताः परिकीर्तिता. म्हणजेच 8,000 धनु म्हणजे 4 हात म्हणजे 32,000 हात एवढा ज्यांचा गमनमार्ग नाही त्यांना नदी शब्द लागू होत नाही. ते गर्त म्हणजेच खळग असं म्हटलं गेलं आहे. याचा सरळ अर्थभाव असा की नदी हे दीर्घ प्रवास करत मोठा भूभाग भिजवणारं वाहतं पाणी आहे. स्वर्गातून येणारा गंगेचा वेगवान प्रपात शिवानं आपल्या जटांमध्ये अवरुद्ध करून तिचं वाहनं सौम्य केलं आणि पृथ्वीवरच्या सर्व सजीव सृष्टीसाठी मोकळं केलं. भाग्यवान गंगेला शिवाचं सानिध्य लाभलं. तापीही अशीच भाग्यवान, कारण तिला अत्यंत तेजस्वी आणि सर्व सजीव सृष्टीला जीवनदान देणारा पिता लाभला. सूर्यकन्या तपती म्हणजेच तापी सूर्य आणि त्याची पत्नी छाया यांची कन्या, शनीची बहीण. सूर्यानं आपला दाह कमी करण्यासाठी हिची निर्मिती केली अशी कथा आहे. तापीनंही तिच्या नितांत सुंदर प्रवाहात वेगवेगळी वर्ण स्वीकारत मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्राला त्यांच्या त्यांच्या संस्कृतीवर्धनाचा शाश्वत मंत्र दिला. स्कंद पुराणांतर्गत तापी महात्म्यामधला हा श्लोक तापीची महती विशद करतो. करोति प्रातरुत्थाय तापी नामस्तवम यदी यस सर्वांत लभते कामान नात्र कार्या विचारणा. म्हणजे जो तापीच्या नावाचा नित्य जप करतो त्याचं सहस्र जन्मांचं पाप भस्मसात होतं. तापीच्या 21 नावांचा व तिच्या 21 कल्पांचा जप पुन्हा केल्यावर पुन्हा वेदांचा जप करण्याची आवश्यकताच काय? पहाटे उठून तापीच्या नामांचा जप जो कोणी नित्य नियमानं करील त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील याविषयी शंका घेण्याचं कारणच नाही. तापीचा प्रभाव ऐकल्यावर सर्व मुनी आणि गोकर्ण यांच्यातल्या संवादात गोकर्ण मुनी तापीचं गुणगान करताना स्कंद पुराणात तिची सत्या, श्यामा, नासत्या, सावित्री, सूक्ष्मा अशी 21 नावं सांगतात. त्याचप्रमाणे या पुराणात पद्मकम, पौष्कर, शौर, प्राकृत, महेशान असे तिचे 21 कल्प म्हणजेच प्रत्येक कल्पात तापीची बदलत जाणारी नावं सांगितली आहेत. तापी महाराष्ट्रातून वाहते खरी, पण ती केवळ महाराष्ट्राची नाही. तिचा जन्म महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेशात होतो आणि तिचं विरामस्थळही गुजरातमध्ये म्हणजे महाराष्ट्राबाहेर. तरीही तिनं महाराष्ट्राला भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असं मौलिक देणं दिलं आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यांना तापी सुपीक करत हरित करीत वाहते. तापीची भौगोलिक रचना: पश्चिम भारतातील प्रसिद्ध नदी तापी विंध्य पर्वतात उगम पावते. हिचं उगमस्थान मध्य प्रदेशात बैतूलजवळ मूलतापी किंवा मूलताई या नावाचं. हे स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. महाराष्ट्राबाहेर सुरत जिल्ह्यात समुद्राला मिळणाऱ्या तापीचा अधिकतर प्रवास मात्र महाराष्ट्रातूनच होतो.
सुमारे 450 मैल लांबीच्या हिच्या प्रवाहाचा प्रारंभीचा 150 मैलांचा प्रवास सातपुड्याच्या डोंगरी भागातून होतो व बऱ्हाणपूर, खानदेश असा प्रवास करत नंदुरबारच्या पुढे गुजरातमध्ये प्रविष्ट होऊन सुरत जिल्ह्यात तापी समुद्राला मिळते. उगमानंतर घनदाट जंगलातून सौंदर्य उधळत येणारी तापी अमरावतीच्या सीमेवरून पुढे बऱ्हाणपूरपासून वाहत रावेरपाशी मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करते. दक्षिण पठारावरून वाहणारी सुमारे 724 किलोमीटर लांबीची तापी नर्मदेला समांतर प्रवास करत वाहते. खानदेशच्या मातीचा हिला विशेष लोभ असावा. खानदेशला सर्वांगानं सुजलाम सुफलाम बनवण्यात तापीचा मोठा वाटा आहे. गोदावरी, कृष्णा, भीमा या मोठ्या नद्या पूर्ववाहिनी, तापी मात्र पश्चिम वाहिनी. महाराष्ट्रात गोदावरीच्या नंतर तापीचं खोरं महत्त्वाचं आहे. फार पूर्वीपासून तापीच्या खोऱ्यात आदिवासी लोकांची वस्ती असून हिच्या पाण्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. तापीच्या दाट खोऱ्यात मेळघाट, यावल इथे अभयारण्य आहेत. अजिंठाच्या घनगर्द डोंगर रांगा, उत्तरेकडे सातमाळ डोंगर अशा अतिरम्य प्रदेशातून तापी प्राचीन काळापासून खळाळत आहे. बुऱ्हाणपूरपासून पुढे साधारण 15 किलोमीटर अंतरावर जळगाव जिल्ह्यात म्हणजेच तापी महाराष्ट्रात प्रवेश करते. भुसावळच्या दिशेनं वाहताना तिला पूर्णा ही तिची सर्वात मोठी उपनदी येऊन मिळते. महाराष्ट्राचा विशाल भूभाग हिच्या उच्च गुणवत्तेच्या सुपीक गाळामुळे शेतीसाठी उपयुक्त झाला आहे. तापीच्या महाराष्ट्रातील उपनद्यांचे 3 गट पडतात. पहिल्या गटात उत्तरेकडील सातपुडा रांगेच्या दक्षिण उतारावरून निघून तापीच्या उजव्या काठावर मिळणाऱ्या नद्या. दुसरा गट सह्याद्रीच्या पूर्व किंवा त्याच्या शाखांमधून उगम पावणाऱ्या आणि तिसरा दक्षिणेकडचाच दुसरा गट. यात शिवा, पाताळगंगा, रंगावली, माणकी, दुदान, वरेली, अजान, वारी अशा उपनद्या येऊन मिळतात. जळगाव इथून बोकडनाला, भोकर, सुकी, भागावती, मोरा, हडकी, भुनक, गुळी, हातेर, मालन या उपनद्या, तर धुळ्यातून अनेर, अरुणावती, गोमई, वाकी, देहली, कोरडी या उपनद्या येऊन मिळतात. सर्वच प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या विविध नावांवर नजर टाकली तर मनात येतं की यांची नावं कशावरून आणि कशी पडली असतील याचासुद्धा अभ्यास व्हायला हवा. कदाचित हा अभ्यास अजूनपर्यंत गूढ राहिलेल्या माहितीचा खजिना असू शकेल. तापीची प्राचीनता. महाभारताच्या आदिपर्वात सूर्यकन्या तपतीचं उपाख्यान आहे. त्यामध्ये लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडून ब्राह्मण वेशात पांचाल देशाकडे निघालेले पांडव रात्री गंगा किनारी थांबले असताना चित्ररथ गंधर्व आणि अर्जुन यांच्यात युद्ध होतं आणि अर्जुनाकडून चित्ररथाचा पराभव होतो. तेव्हा चित्ररथानं अर्जुनाला हे तापत्यवर्धना असं संबोधल्यावर अर्जुन जिज्ञासेनं त्यानं केलेल्या तापत्य उल्लेखाविषयी विचारतो. चित्ररथ त्याला सूर्य आणि त्याची कन्या तपती हिची कथा सांगतो. त्रिभुवन सुंदरी तापी ही सूर्यकन्या असून तिचा विवाह वृक्षपुत्र संवरण राजाबरोबर झाला होता. कुरुवंशाचा संस्थापक कुरु हा तिचा पुत्र म्हणून चित्ररथ अर्जुनाला तापत्य म्हणून संबोधतो. पुढे बलरामानं त्याच्या प्रदीर्घ तीर्थयात्रेप्रसंगी तापीमध्ये स्नान केलं आणि तो पुढे दंडकारण्यात गेला असाही उल्लेख मिळतो. तापी पयोष्णिर्विद्या प्रमुखां वृक्षसंभवा असं तापी नदीचं वर्णन विष्णू पुराणात आलेलं आहे. पुराणात हिला तपती, ताप्ती, तापिका व तापिनी अशा अनेक नावांनी संबोधलं गेलं आहे. हेमाद्रीच्या भविष्य पुराणात नद्यांचे वर्णही सांगितले आहेत. उदाहरणार्थ गंगा शुभ्र, यमुना श्यामल, सिंधू रत्नवर्ण आणि तापीचा सोनेरी वर्ण आपल्या पित्याच्या वर्णासमानच जणू. श्री टेंबे स्वामींनीही तापीवर अतिशय मधुर स्तोत्र रचलं आहे. जगती तपनशीला या ही तापी सुशीला, चलती भुवी विशाला मुक्ती पानी यशाला. परिहृतजनकाला खेल दुच्चोर्मिमाला, निखिल सुकृतपाला पातुन्न सूर्यबाला. अये तापिहापी प्रशमित भये ते सुखमये, सदा दत्तात्रयो निवसती सती प्रापिर्तनये. नये त्वां सेवतेत इह जनिभाजो अत्र भजते, गतिही सत्योरासित्यत्त ऋषिगणस्त्वां ही भजते. म्हणजे सूर्यासारखं जिचं तेज आहे, प्रभाव आहे, ती या विश्वात चारित्र्यानं सूर्यासारखी प्रसिद्ध आहे. जी या पृथ्वीवरून अखंड विशाल प्रवाहाच्या रूपात वाहणारी जणू चालती बोलती पाणपोई आहे.
सामान्य लोकांचा काल जिनं नाहीसा केला, जी आपल्या उंच उंच लाटांच्या मालांनी क्रिया करत आहे. विश्वातल्या सर्व पुण्यकर्मांचं पालन पोषण करणारी, वर्धन करणारी सूर्यबाला आमचं रक्षण करो. हिच्या तिरी सदैव दत्तात्रेयांचा वास होता. आणि दुसरा अर्थ असाही होतो की सती अनुसयेनं दत्तात्रेयांना तुम्ही इथंच वास करा यासाठी प्रार्थना केली होती. जे जनलोक तुला भजत नाहीत, तुझी उपासना करत नाहीत, ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात. तू तत्काळ सद्गती देणारी असल्यामुळे ऋषीगण तुला पुन्हा पुन्हा भजत असतात. यावरून असं लक्षात येतं की प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत तापीचा महिमा गायला गेला आहे. तीर्थप्रकाश नामक ग्रंथात तापीचा महिमा वर्णन करताना म्हटलं आहे की तापीच्या केवळ स्मरणानं सर्व पापांचा नाश होतो. जे हिच्या काठी देहत्याग करतात त्यांना सर्वोत्तम गती प्राप्त होते. बहुतेक वेळा असं दिसून येतं की नदी आपल्या प्रवाहात जिथं वळण घेते त्या ठिकाणी तिला धार्मिक महत्त्व प्राप्त होतं. तापी पश्चिमेला जिथं वळते ते ठिकाण सूर्यमुख म्हणून ओळखलं जातं. भुसावळजवळ एदलाबाद येथे होणाऱ्या तापी पूर्ण्या नद्यांच्या संगमाजवळ चांगदेव नावाचं प्रख्यात तीर्थ असून संत श्री ज्ञानेश्वरांचे समकालीन योगी चांगदेव यांचं अनेक वर्षे या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे आणि हेच त्यांचं समाधी स्थानही असल्यानं त्यांचं एक मंदिर इथं बांधलेलं आहे. तसंच दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं प्रकाशे हे विख्यात क्षेत्रही तापीच्या काठीच आहे. इथे गोमई तापी संगम आहे. इथे कुंभमेळाही भरतो. 1955 साली केलेल्या उत्खननात इसवी सन पूर्व 1700 ते 1300 या कालखंडातल्या वस्तू मिळालेल्या असून या कालखंडाला ताम्रपाषाण युग असं संबोधलं जातं. तसंच जोर्वे संस्कृतीच्या खुणासुद्धा प्रकाशे येथे मिळाल्या आहेत. इथे मिळालेल्या एका मुद्रेवर योगासनात बसलेल्या पुरुषाभोवती वाघ, गवा, हत्ती, गेंडा दाखवले आहेत. हा पशुपती असावा असं मत नोंदवलं गेलं आहे. असाच एक देव जंगली प्राण्यांबरोबर एका घड्यावर रंगवलेला आहे. कदाचित ही पुरुष देवता सिंधू संस्कृतीची मुख्य देवता असावी असं यावरून म्हणता येईल की प्रकाशे सिंधू संस्कृतीशी निगडीत एक महत्त्वाचं ठिकाण आहे. प्रकाशे आणि त्या अनुषंगानं तापी नदीची प्राचीनताही किती मागं जाते हे यावरून लक्षात येतं. या गावाच्या पूर्वेला गौतमेश्वराचं मंदिर आहे. इथे व सुरत जिल्ह्यातल्या बहुदान गावी दर 12 वर्षांनी सिंहस्थ यात्रा भरते. याशिवाय श्वारेश्वर, मुक्तेश्वर, कोटेश्वर अशी 108 शंकराची स्थानं तापी किनारी आहेत. तापीचा संबंध रामकथेशीही जोडला गेलेला दिसतो. तापीच्या पात्रात श्रीरामानं अनेक शिवलिंग स्थापन केली अशीही लोकमनाची गाढ श्रद्धा दिसून येते. तापीची ऐतिहासिकता. तापी महाराष्ट्राच्या ज्या अमरावती जिल्ह्यातून वाहते तेथे गाविलगड आणि नरनाळा हे 2 किल्ले वसलेले आहेत. चिखलदरातून येणाऱ्या कापरा, सिपना आणि गाडगा या 3ही नद्या मेळघाट, चिखलदरा इथल्या निसर्गरम्य परिसरातून वाहत येत तापीला मिळतात. गाविलगड हा किल्ला मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. अतिदाट जंगलानं वेढलेला हा किल्ला 12व्या-13व्या शतकात गवळी राजांनी बांधला. अतिशय देखणं बांधकाम असलेला हा किल्ला त्या परिसराचं भूषण आहे. सन 1803 झालेल्या दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात या किल्ल्यावर आर्थर वेलस्लीनं ताबा मिळवला. एकेकाळी मोगलांच्या दक्षिण सुभ्याचं मोठं केंद्र असलेलं मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, खानदेशातील व्यापारी केंद्र भुसावळ, धुळे जिल्ह्यातील मिरपूर तालुक्यातला इतिहास प्रसिद्ध थाळनेरचा किल्ला आणि 2500 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या स्मृती सांभाळणारं दक्षिण गुजरातमधील रांदेर नागर अशी काही आणखी महत्त्वाची स्थानं तापीकाठी आहेत. थाळनेरच्या पुढे शिंदखेडा या तालुक्याच्या ठिकाणाहून बुराई नावाची छोटीशी नदी तापीला येऊन मिळते. ही नदी बळसाणेच्या सुंदर परिसरातून वाहत येते. अतिशय रम्य अशा परिसरात एक मंदिर समूह आहे. शिवाय इथे अजूनही काही भग्न मंदिरं आहेत. त्यावर असलेल्या शिलालेखांमुळे ती महत्त्वाची ठरलेली आहेत. यज्ञवराह, दुर्गा, जैन तीर्थकरांच्या प्रतिमा या परिसरात इतस्ततः विखुरलेल्या पाहायला मिळतात. बुराई नदीला आपल्यात सामावून घेतल्यानंतर नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सारंगखेडा या घोड्यांच्या बाजारासाठी, चेतक फेस्टिवलसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी तापी येते. इथे एक प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर असून इथे भरणाऱ्या जत्रेला जवळजवळ 300 वर्षांचा इतिहास आहे. याच जत्रेत घोड्यांचा बाजार भरतो. घोडे खरेदी करण्यासाठी खूप लांबून लोक इथं येत असतात. महाराष्ट्रातच नव्हे तर इतरही
राज्यात इथली घोड्यांची राज्य प्रसिद्ध आहे. तापीच्या उत्तर तीरावर वसलेलं एक प्रसिद्ध ऐतिहासिक गाव बुऱ्हाणपूर. इथे झालेल्या उत्खननातून राष्ट्रकूट काळापासूनचे संदर्भ मिळालेले आहेत. इसवी सन 1388 खानदेशवर राज्य करणाऱ्या फारुकी राजवटीचा सुलतान मलिक नसीर यानं हे गाव वसवलं आणि एका सुफी संताच्या नावावरून बुऱ्हान उद दीन असं त्याचं नामकरण केलं. पुढे 1601 मुघल सम्राट अकबरानं हा प्रदेश आपल्या राज्याला जोडून घेतला आणि बुऱ्हाणपूर खानदेश सुभ्याचं मुख्यालय झालं. नंतरच्या शहाजहानच्या काळात हे एक वैभवशाली नगर बनलं. खुद्द शहाजहान येथे राहत होता. मुघल स्थापत्याच्या कलाकुसरीच्या विविध आविष्कारानं नटलेला एका शाही किल्ल्याची निर्मिती त्यानं केली होती. शहाजहानची प्रिय पत्नी मुमताज हिचा मृत्यू बुऱ्हाणपूर येथेच झाला होता. सन 1681 संभाजी राजांच्या फौजांनी हंबीराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली खानदेश आणि बुऱ्हाणपूरवर मोठा हल्ला चढवला होता. पुढे पहिल्या बाजीराव पेशव्यांनी माळवा आणि दिल्ली प्रांत मराठी राज्याला जोडल्यावर बुऱ्हाणपूरचा ताबा मराठ्यांकडे आला. बुऱ्हाणपूरच्या जवळ असलेला असिरगड किल्ला, ज्याला दख्खन दरवाजा म्हटलं जातो, तो तापी आणि नर्मदा खोऱ्याच्या सीमेवर आहे. इसवी सनाच्या 15व्या शतकात असा अहिर नावीच्या जमीनदारानं हा किल्ला बांधल्याचं सांगतात. तापीची सांस्कृतिकता. भारतीय संस्कृती नदीला माता म्हणजेच तिचं स्त्री रूप मानून तिची पूजा करते. याच भावनेतून आपल्याकडे मुलींची गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा अशी नावं ठेवलेली दिसतात आणि नदीची खणा नारळानं ओटी भरून तिला साडीही नेसवतात. प्रत्येक नदी महात्म्य केवळ तिची जन्मकथा सांगत नाही, तर तिची जन्मतिथीही सांगतं. तापीचा जन्म आषाढ शुद्ध सप्तमीला झाला असं तापी महात्म्यामध्ये म्हटलं आहे. प्रतिवर्षी या दिवशी तापीचा जन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा तापी तीरावरील तीर्थक्षेत्री आजही रूढ आहे. या उत्सव कालाला पद्मक पर्व असं म्हणतात. या दिवशी जल आणि धान्य यांनी भरलेले कुंभ दान केल्यानं विशेष पुण्य लाभतं अशी श्रद्धा आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण आत्मज्ञानी कवयित्री मुक्ताबाईला श्री ज्ञानेश्वर आणि श्री सोपानदेवांच्या निर्वाणानंतर जग उदास भासू लागलं. आपणही आता देह ठेवून परब्रह्मात विलीन व्हावं असं तिला वाटू लागलं. मुक्ताबाई आळंदीहून निघून फिरत तापी तीरावरील सोमेश्वर नगरी आल्या. तो दिवस वैशाख वद्य द्वादशीचा होता. माध्यानी एकाएकी वीज कडाडली आणि त्या झगमगाटात मुक्ताबाई अदृश्य झाल्या. जळगाव जिल्ह्यात भुसावळपासून 21 मैलांवर कथोळी या गावी मुक्ताबाईंची समाधी आहे. आजही तिथं दरवर्षी मोठी यात्रा भरते. आज ते ठिकाण मेहुण किंवा एदलाबाद या नावानं ओळखलं जातं. एखादी नदी इतिहासातल्या अनेक घटनांची साक्षीदार असते. अनेक घटना बघण्याचं भाग्य तिला लागतं. डोंगर रांगांचं सानिध्य लाभलेली तापी अशी भाग्यवान नदी आहे. अनेक तीर्थक्षेत्र, युद्धक्षेत्र, समृद्ध शहरं, प्राचीन मंदिरांची भूमी असलेला तापी तीर आपल्या काठावर समृद्ध निर्माण करणारी तापहारिणी तापी ही महाराष्ट्राची सर्वसंपन्न नदी आहे. प्रकृतीच्या विविध रूपांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा निरोप घेत तापी सुरतमध्ये प्रवेश करते. तिथे उकाई येथे धरण बांधलं आहे. पुढे वरठ, मांडवी, काठाग्राम असा प्रवास करत तापी सुरतमध्ये सिंधू सागराला मिळते. सुरतमध्येही तापीनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. प्राचीन काळापासून अनेकानेक वस्तूंच्या निर्यातीचं सुरत प्रमुख बंदर आहे आणि मक्का, हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुसलमान भाविकांसाठी हिचा काठ मुक्कामाचं स्थान राहिलं आहे. सिंधू संस्कृतीपासून अगदी मराठा इंग्रज युद्धापर्यंतच्या इतिहासाच्या एका प्रचंड कालखंडाची साक्षी असलेली तापी किती भाग्यवान. भारतात नद्यांविषयी पावित्र्याची आणि आदराची भावना पराकोटीची आहे. श्री व्यासांनी विश्वस्य मातरः संबोधून नद्यांना मातृपदवी बहाल केली आहे. भारतवर्षातल्या प्राचीन कृषी विशारदांनी देशाचे 2 ठळक भाग पाडले आणि त्यांना देवमातृक आणि नदीमातृक अशी नावं दिली. देव म्हणजे पर्जन्य, जिथली माती केवळ पावसाच्या पाण्यावर भिजते व यथाशक्ती धान्य पिकवते, तो देश देवमातृक. आणि जो देश नदी किंवा नदीचे कालवे यांच्या पाण्यावर खात्रीनं पीक देतो, तो नदीमातृक होय. एक नदी म्हणजे संस्कृतीचा एक प्रवाहच. नद्यांच्या उत्पत्ती कथा, त्यांच्या स्नानाचं फल, त्यांच्या जलाची वैशिष्ट्ये, त्यांचे संगम इत्यादी गोष्टी पुराणांनी सविस्तर वर्णिल्या आहेत.
वैदिक ऋषी श्री व्यास वाल्मिकी, श्री शंकराचार्य, कालिदास, जगन्नाथ पंडित इत्यादी अनेक संस्कृत भाषेच्या कवी महाकवींनी नदी स्तवनासाठी आपला वाग्विलास प्रकट करताना स्वतःला धन्य मानलं. मानवी जीवनाला नदीचा दृष्टांत दिला जातो ते किती उचित. प्राचीन काळापासून विविध संस्कृतींचा उगम आणि विस्तार नद्यांकाठीच झालेला दिसून येतो. पण प्रत्येकीचं रूप निराळं, वाहणं निराळं, प्रवाह निराळं, पण कर्म समान, अखंड वाहणं, निरंतर वाहणं, मार्गात येणाऱ्या अडथळ्यांपाशी न थांबता त्याला वळसा घालून पुढे जात राहणं. आपल्या जलानं अपरंपार धान्याचे मोती पिकवून अगणित जनांचं उदरभरणं करणारी प्रत्येक नदी म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच, लोकमाताच. अशा सर्व सागरवेड्या नद्यांनी भारतभूला अगणित करांनी अगणित दान दिलं आहे. ते आपण जागृतपणे आणि कृतज्ञ राहून सांभाळायला हवं. नमस्कार. डॉक्टर राची ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या आयोजकांनी मला माझा विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते. डॉक्टर अरुणा ढेरे, इथे उपस्थित असलेले माझे गुरुजन आणि अभ्यासक यांना सस्नेह नमस्कार. कालपासून आपण गोदावरी, कृष्णा, भीमा, प्रवरा, तापी अशा अनेक नद्यांच्या उत्पत्ती कथा, त्यांचे महात्म्य ग्रंथ, नदीची पवित्रता याबद्दलचं विवेचन ऐकलं. यातूनच निर्माण झालेली तीर्थ ही संकल्पना मांडण्याचा मी प्रयत्न करते आहे. तरती पापादिकम यस्मात, ज्याच्यामुळे पापादिकातून तरून जाता येतं, किंवा तीर्यते अनेन इति, म्हणजे ज्याच्या सहाय्याने तरून जाता येतं, अशी तीर्थ या शब्दाची व्याख्या केली जाते. आत्ता गोखलेबाईंनी सांगितलं जसं तृ हा धातू तीर्थ या शब्दात येतो, तसंच पवित्र जल म्हणजे तीर्थ असाही एक अर्थ केला जातो. तीर्थ हा शब्द ऋग्वेदात आणि इतर वेदसंहितांमध्ये अनेक वेळा आलेला आहे. वेदामध्ये तीर्थ शब्दाचा अर्थ काही ठिकाणी मार्ग, नदीतील पाय उतार, पवित्र स्थान असा आहे, तर काही ठिकाणी पुण्य नदी, जलाशय, मार्ग असाही आहे. भारतीय संस्कृतीत जल हे अत्यंत पवित्र आणि देवता स्वरूप मानलं गेलं आहे. ऋग्वेदात आपोदेवीच्या प्रशंसेची एक ऋचा आहे. ज्या उदकधारा आकाशातून पाझरतात अथवा भूमी खोदली असता तेथून त्याचे स्रोत वाहताना दिसतात, ज्या स्वतः स्वच्छ राहून इतरांना पवित्र करत समुद्राला जाऊन मिळतात, अशा सर्व जलदेवता माझे रक्षण करोत अशी प्रार्थना त्यात केलेली दिसते. आपोदेवीच्या ठिकाणी वरुण, सोम, विश्वदेव, वैश्वानर, अग्नी या देवता वास्तव्य करतात. त्यामुळे जल ही सर्व देवतात्मक आहेत असं तैत्तिरीय संहितेत म्हणलं आहे. तेज देणारी पवित्र देवी आमचे मंगल करेल अशी जलदेवतेची प्रशंसा अथर्ववेदातही केलेली आहे. प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात असलेली एक धार्मिक आणि सामाजिक संस्था म्हणजे यज्ञसंस्था. दीर्घायुष्य, समृद्धी, अमरत्व, पापनाश, संकटनाश, शत्रुनाश, रोगपरिहार या सर्वांचे साधन यज्ञ आहे असं मानलं गेलं होतं. वेदाच्या संहितांमध्ये साधा आणि सोपा असणारा धर्म हळूहळू जटिल होत गेला. रोजच्या अग्निहोत्रापासून दर्शपूर्णमास, चातुर्मास्य असे नित्य यज्ञ सांगितले गेले, तर वाजपेय, राजसूय, अश्वमेध असे मोठे यज्ञ प्रचलित झाले. यज्ञासाठी होणारा खर्च आणि श्रम हे सामान्य माणसांना सहज साध्य नव्हते. यज्ञाची नियमबद्ध चौकट होती. काही विशिष्ट लोकांनाच यज्ञ करता येत होते. यज्ञाचं फळ नेमकं काय मिळतं याबद्दल सामान्य माणसाच्या मनात साशंकता निर्माण झाली होती. यातूनच पुढे समजायला सोपा, आचरण्यासाठी सुलभ अशा तत्त्वज्ञानाचा उगम झाला. ते तत्त्वज्ञान म्हणजे उपनिषद. उपनिषदांनी यज्ञीय कर्मकांडाला विरोध करताना दुसरं कर्मकांड निर्माण केलं नाही, तर उपासनेनी, तपश्चर्येनी आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा नवा मार्ग दाखवला. यज्ञ, आहुती, अर्घ्य अशा शब्दांना नवे वेगळे अर्थ प्राप्त करून दिले. तसंच तीर्थ म्हणजे स्वर्गासारख्या पारलौकिक जगात जाण्यासाठी असलेला सोपान, शिडी किंवा सेतू. म्हणजेच अज्ञान आणि अंधकाराचं जग ओलांडून ज्ञानाकडे, स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेकडे, प्रकाशाकडे
आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तीर्थ. तसाच जन्म आणि मृत्यूचा फेरा पार करून अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तीर्थ आणि दुःख, यातना, मरण या पलीकडे जाणं म्हणजे तीर्थ असं म्हणलं गेलं. या सर्व ठिकाणी तीर्थ या शब्दाचा अर्थ तरून जाणे असाच दिसतो. यानंतर रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये मात्र तीर्थ शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे पवित्र स्थान असाच आला आहे. रामायणात तीर्थांचे उल्लेख कमी प्रमाणात आले, पण महाभारतात वनपर्वात तीर्थविषयक विवेचन भरपूर प्रमाणात आढळतं. महाभारतात पुलस्त्य आणि धौम्य ऋषींनी तीर्थयात्रेचं फळ सांगितलं आहे. वनपर्वातील भीष्म पुलस्त्य संवादात तीर्थस्थानी केलेली यात्रा यज्ञापेक्षाही विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ आहे असं म्हणलं आहे. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी तीर्थयात्रा म्हणजे भोगयज्ञ असं म्हणलं आहे. नेहमीच्या यज्ञासाठी द्रव्य, देवता आणि यजमान यांची आवश्यकता असते. यजमान इष्टदेवतेला अग्नीद्वारा आहुती अर्पण करतो. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा ह्या यज्ञात यजमान देवतेला जलप्रवाहात आहुती अर्पण करतो. दोन्ही यज्ञांपासून मिळणारी फलप्राप्ती सारखीच असल्याने तीर्थयात्रारूपी यज्ञ सोपा आणि तो सर्वांना खुलाही असतो. महाभारतात कोणत्या तीर्थक्षेत्री यात्रा केली तर कोणत्या यज्ञाचं फळ मिळतं याचा उहापोह केलेला दिसतो. अश्वमेध, राजसूय, वाजपेय, अग्निष्टोम यासारख्या मोठ्या यज्ञांपासून होणारी फलप्राप्ती केवळ तीर्थयात्रेने साध्य होते. अश्वमेध यज्ञापासूनचे फळ मिळण्यासाठी ज्या तीर्थक्षेत्री जाता येईल अशा 58 ते 60 तीर्थांची यादी महाभारतात दिलेली आहे. पुष्कर, गंगा संगम, गंगासागर संगम, गोकर्ण अशा तीर्थांची यात्रा केली तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळतं, तर सन्निहित क्षेत्री यात्रा करणाऱ्याला 100 अश्वमेधाच्या पुण्याची प्राप्ती होते. राजसूय यज्ञाचं फळ प्राप्त करण्यासाठी कुरुक्षेत्र, सोमतीर्थ, प्रयाग अशा तीर्थयात्रा सांगितल्या आहेत, तर वाजपेय यज्ञाशी दधीची तीर्थ, गंगोभेद, रुद्रकोटी, धर्मतीर्थ अशी तीर्थ जोडलेली आहेत. अग्निष्टोम यज्ञाच्या फलप्राप्तीसाठी सांगितलेली 28 ते 30 क्षेत्र आहेत. या सर्व पवित्र स्थानी जाऊन फक्त स्नान केलं तर यज्ञाची फलप्राप्ती होते हे महाभारताने सांगितल्यामुळे वैदिक धर्मातील यज्ञ संस्कृतीची जागा तीर्थक्षेत्रीच्या स्नानानं घेतलेली दिसते. नानाविध यज्ञ साहित्याच्या साहाय्याने करण्याचे यज्ञ हे समाजातल्या राजांना आणि श्रीमंतांना शक्य होते. म्हणून निर्धनांनी यज्ञमार्गाचा त्याग करून पुण्यकारक तीर्थोपासना मार्गाचा अवलंब करावा असं महाभारतात म्हणलं आहे. तीर्थाचा आणखी एक समाजहितकारक लाभ म्हणजे तीर्थक्षेत्री अस्पृश्यता मानली जात नसल्यानं, तसंच स्त्रियांना तीर्थयात्रा करण्यास मुभा असल्यानं भारतीय समाजात एकात्मता निर्माण होण्यास मदत झालेली दिसते. महाभारतात वनपर्वात तीर्थयात्रा वर्णनं आली असून शल्यपर्वात बलरामाची सरस्वती नदी परिक्रमा विस्तारानं सांगितली आहे. महाभारतात उल्लेखलेल्या भारताच्या निरनिराळ्या भागातील अनेक तीर्थ शिवाच्या सान्निध्यामुळे पुनीत झाली असल्याची वर्णन महाभारतात येतं. यावरून त्यावेळी शैव धर्माचा प्रभाव किती विस्तृत आणि खोल होता हे समजतं. यानंतरच्या काळात वैदिक धर्मामध्ये नव्या प्रवाहांचा उदय होऊन पौराणिक धर्म तयार झाला. यामध्ये देवतांच्या स्वरूपात बदल झाले. दुर्गा, पार्वती, स्कंद, गणपती अशा देवतांचा उदय झाला, तर इंद्र, अग्नी, वरुण, सोम अशा महत्त्वाच्या देवता मागे पडल्या. मूर्तिपूजा सुरू झाली. देवतांचं अमूर्त स्वरूप जाऊन उपास्य देवता सगुण साकार रूपात उपासकांसमोर आली. पौराणिक धर्माने भक्तीचं तत्त्व पुढे आणलं. देवदेवतांची मंदिरं निर्माण झाली. अवतार संकल्पना आली. आपली उपास्य देवता आपल्या उद्धारासाठी धावून येते अशी श्रद्धा निर्माण झाली आणि यानंतर धर्माच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या तीर्थक्षेत्री तीर्थयात्रा सुरू झाल्या. अशा तीर्थांना भेट देऊन तेथे स्नान, पूजा, दान, विधी, इतर धर्मकार्य करून पुण्य प्राप्त करून घेणं हा धर्माचा एक महत्त्वाचा भाग ठरला. या तीर्थक्षेत्री उपास्य देवतांची स्थापना करून त्यांच्या उपासना पद्धती सुरू झाल्या. उपासना सांगणारे ग्रंथ देखील निर्माण झाले.
पुराण वाङ्मयात तीर्थविवेचन भरपूर प्रमाणात आलेलं आहे. तसंच धर्मविषयक साहित्यातून म्हणजे स्थल महात्म्य, नदी महात्म्य, पोथ्या, आरत्या, देवतांच्या कथा यामधून तीर्थांचं महत्त्व, वर्णन आणि फलश्रुती सांगितलेली आहे. तीर्थक्षेत्रांची वर्णनं सांगणारी काही महत्त्वाची पुराणं म्हणजे पद्मपुराण, ब्रह्मपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण, भविष्यपुराण ही आहेत. या सर्व वाङ्मयात तीर्थ या शब्दाचा अर्थ पवित्र स्थान असा आला आहे. तीर्थक्षेत्र असा उल्लेख बहुधा सर्वत्र दिसतो. ज्या तीर्थाचं वर्णन चालू असेल त्या तीर्थाला सर्व तीर्थांपेक्षा प्राधान्य देणं आणि वर्णनात अतिशयोक्ती करणं या 2 प्रवृत्तीही पुराण वाङ्मयात ठळकपणे आढळतात. आत्ता सरांनी आपल्याला सांगितलं. स्कंद पुराणासारख्या मोठ्या पुराणात अनेक स्थल महात्म्य, नदी महात्म्य आहेत. त्यामुळे त्यात अनेक तीर्थांची नावं आलेली आहेत. परंतु अनेक तीर्थांच्या महात्म्य कथा, स्थलपुराणं स्कंदपुराणाला जोडलेली दिसतात, जी स्कंदपुराणात सापडत नाहीत. असं दिसतं की स्कंदपुराणासारख्या मोठ्या पुराणाशी ते तीर्थक्षेत्र जोडून त्याचं महात्म्य वाढवलं आहे. पद्मपुराणात युगभेदानं तीर्थांचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. त्यात कृतयुगात पुष्कर, त्रेतायुगात नैमिषारण्य, द्वापार युगात कुरुक्षेत्र ही क्षेत्र तीर्थ होती, तर कलियुगात गंगेचा श्रेष्ठ तीर्थ म्हणून आश्रय घ्यावा असं म्हणलं आहे. म्हणूनच स्वर्ग सोपान सारिणी हे वर्णन पुराणात येतं. अशा प्रकारे तीर्थांचं श्रेष्ठत्व विविध प्रकारे वाढवलेलं दिसतं. जलप्रवाहातील स्नानाचं महत्त्व ऋग्वेदापासून आहेच. जलाशयात असणारा अपान नपात हा इंधनरहित अग्नी हा सूर्याचं चैतन्य असल्यानं आणि वाहती जल सूर्याशी संबंधित मानल्यानं केवळ नैमित्तिकच नाही तर नित्य स्नानाचं आणि आयुर्वर्धनाचं महत्त्व वाढवणारी ठरली. अशा जलाच्या स्नानानं प्रत्यक्ष सूर्यतेजाशी संपर्क होणार ही कल्पना त्यामागे असावी. नद्यांना किंवा तीर्थांना आलेलं हे महत्त्व अर्थातच त्यांचा सूर्यसंपर्क आणि त्यातील अग्नितत्व यामुळेच आहे. सूर्याच्या ठिकाणी जल आहे आणि सूर्य जलात वास करतो या अभेद्य विश्वासामुळेच धार्मिक विधीत जलांना महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे अशा जलाने अभिसिंचन केल्याने, स्नान केल्याने मनुष्याला पापमुक्ती, स्वर्गप्राप्ती होते अशी एक धारणा आहे. त्याचप्रमाणे देवता या क्षेत्री भक्तांचा आणि त्या क्षेत्राचा उद्धार करण्यासाठी विविध रूपात अवतरित झाल्या आहेत अशी ही एक लोकधारणा आहे. त्यामुळे लोकमानसात तीर्थक्षेत्रांचं महत्त्व अधोरेखित करण्यास मदत झालेली दिसते. तीर्थांची निर्मिती कोणकोणत्या स्थानी होते हेही लक्षात घेण्यासारखं आहे. निसर्गाचं चमत्कृतीपूर्ण वैशिष्ट्य, जलप्रवाहांचं वैचित्र्य, पवित्र भूभाग, नदीची उगमस्थानं, जिथे घाट आहेत असे जलप्रवाह, वाहत्या नद्या, नदीतले डोह, नद्यांचे संगम, सागर संगम, ऋषीमुनी, देवदेवता, देवतांचे अवतार, तसंच प्रेषितांच्या वास्तव्यानं किंवा चमत्कारानं निर्माण झालेली स्थानं, अरण्य, पर्वत यांना तीर्थ म्हणलं गेलं आहे. या ठिकाणी मंदिरं, समाध्या, स्तूप, कबरी, दर्गे अशा वास्तू निर्माण झालेल्या दिसतात. स्वतःच्या निसर्ग वैशिष्ट्यानं अथवा स्थान महात्म्यामुळं भक्ताच्या ठायी पवित्र विचारांची निर्मिती करणं हे तीर्थांचं प्रमुख वैशिष्ट्य स्कंद पुराणाने सांगितलं. तर तीर्थक्षेत्री असलेलं प्रत्येक मंदिर हे पवित्र असून स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधला दुवा आहे असं महात्म्य ग्रंथांनी ठसवलं. तीर्थयात्रा करणाऱ्या यात्रेकरूच्या मनात रोगमुक्तीपासून ते मोक्षप्राप्तीपर्यंत अनेक हेतू असतात. दुःखातून, संकटातून मुक्तता करून घेणं, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलणं, मनःशांती मिळवणं, पापमुक्त होणं, प्रायश्चित्त घेणं, कुंभमेळ्यासारख्या पर्वकाळी पुण्य प्राप्त करून घेणं, तसंच पितरांचं पिंडदान, तर्पण, श्राद्ध, अस्थिविसर्जन करणं अशा अनेक कारणांनी तीर्थयात्रा केल्या जातात. साहजिकच या ठिकाणी वाहतुकीच्या, निवासाच्या सोयी उपलब्ध झाल्या आणि या स्थानांना धार्मिक महत्त्व प्राप्त झालं. तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या उपास्य देवतेचे सण उत्सव साजरे होऊ लागले
आणि ही ठिकाणं व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होऊ लागली. नंतरच्या काळात तीर्थयात्रा सुलभ व्हावी, आनंददायी व्हावी या हेतूने नद्यांच्या काठी स्नानासाठी घाट बांधणं, देवदेवतांची मंदिरं बांधणं, तीर्थयात्रा मार्गावर विहिरी बांधून पाण्याची सोय करणं, तीर्थक्षेत्री राहण्यासाठी धर्मशाळा बांधणं, अन्नछत्र उघडणं आणि तसंच ह्या सगळ्या सोयी चालवण्यासाठी कायमस्वरूपाची आर्थिक व्यवस्था ठेवणं, ही सर्व कार्य आवश्यक होती आणि म्हणूनच ती पुण्यप्रद पण ठरली. भारतात सर्व देशभरात निरनिराळे संप्रदाय, भाषा, धर्म, पंथ, उपपंथ असताना तसेच परस्परांशी शत्रुत्व असणाऱ्या राजांची राज्य असतानासुद्धा भारतीय समाजाला एका सूत्रात गोवणारी आणि समाजात एकात्मता टिकवणारी एक प्रमुख संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे तीर्थक्षेत्र आणि तीर्थयात्रा. तीर्थयात्रांची वर्णनं सांगणारी वाङ्मय निर्मिती आज तागायत होते आहे. अनेक संतांनी आपल्या साहित्यातून क्षेत्र महात्म्यांची महती सांगितली आहे. याची ठळक उदाहरणं म्हणजे पंढरपूर, आळंदी अशी देता येतील. आत्ता सरांनी सांगितलं तसं संत नामदेवांचे तीर्थावळीचे अभंग प्रसिद्ध आहेत. कीर्तनकार, प्रवचनकारांना तीर्थवर्णन, तीर्थयात्रा, फलप्राप्ती याची माहिती आणि महती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय जातं. तसंच लोकपरंपरा आणि लोकसाहित्यातून स्त्रियांची नदीविषयीची ओढ ओव्या आणि गाणी यातून समोर येते. नदीच्या उगमापासून मुखापर्यंत म्हणजे सागर संगमापर्यंत केल्या जाणाऱ्या तीर्थयात्रेला परिक्रमा म्हणतात. नदी तीरावरची महत्त्वपूर्ण तीर्थ ही सागर संगमाजवळ आहेत. गंगा, सिंधू, कृष्णा, गोदावरी अशा नद्यांच्या मुखानजीकच्या तीर्थांचं महात्म्य पौराणिक साहित्यात आढळतं. पाणिनीच्या मते नदीच्या मुखानजीकचा प्रदेश हा वक्त्र नावाने ओळखला जातो. तर सागर संगमापासून नदी उगमापर्यंत करायची उलटी तीर्थयात्रा पापक्षालनार्थ प्रायश्चित्त म्हणून केली जाते आणि त्याला प्रत्येक स्त्रोत असं म्हणतात. जशी धर्माच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे वाराणसी, प्रयाग, नाशिक इथे धार्मिक तीर्थ निर्माण झाली, जशी भौगोलिक महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे पर्वत, नद्या, अरण्य इथे तीर्थनिर्मिती झाली, तशीच त्र्यंबकेश्वर, गंगोत्री, अमरनाथ इथे निसर्गाचा काही आगळा चमत्कार दाखवणाऱ्या ठिकाणीसुद्धा तीर्थनिर्मिती झाली. याचं एक उदाहरण मी थोड्या विस्ताराने देते आहे. अशा प्रकारे निसर्गतः निर्माण झालेलं एक तीर्थ म्हणजे महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कृष्णा नदीच्या पात्रातलं लिंबगोवे गावाजवळचं कोटेश्वर तीर्थ. कृष्णा नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या खडकावर हे मंदिर बांधलं आहे. पात्रातल्या या खडकामुळे नदीचं पात्र 2 भागात विभागलं गेलं आहे. नदीपात्रात अशा प्रकारे खडक किंवा कातळ कसा तयार झाला या संदर्भात डॉक्टर जयेंद्र जोगळेकर यांनी महत्त्वाचं संशोधन केलेलं आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावलेली कृष्णा नदी प्रथम दख्खनच्या लाव्हारसानं भरलेल्या बेसाल्ट खडकावरून वाहण्यास सुरुवात होते. या भागात लाव्हा खडकावर पाऊस आणि हवेची प्रक्रिया होऊन निर्माण झालेला जांभा खडक आढळतो. पुढे महाराष्ट्रात वाहत जाताना कृष्णा नदी 7 कोटी वर्ष जुन्या बेसाल्ट खडकावरून वाहते. महाराष्ट्रातल्या गोदावरी, भीमा, घोड, कुकडी, तापी, प्रवरा अशा नद्यांच्या पात्रांमध्ये वर्षानुवर्ष जमिनीची धूप होऊन आणि पात्रातील खडकांची झीज होऊन त्याचे जुन्या खडकांभोवती थर साचून आवरण तयार होते. असे खडक दिसून येतात. उभ्या आडव्या फळ्या ठेवल्यासारखी ही दगडांची रचना दिसते. कृष्णा नदीच्या पात्रात असे खडक कमी प्रमाणात सापडतात. परंतु भूगर्भीय हालचालीमुळे नदीच्या प्रवाहातील जमीन वर येते. नदीचा प्रवाह आडव्या दिशेने न वाहता प्रवाहातच एक नवीन प्रवाह तयार होतो. जमिनीचा काही भाग वेगळा वर येतो आणि पुन्हा प्रवाह एक होतो. याला बेडरॉक इन्सिजन असे म्हणतात. असे बेडरॉक इन्सिजन कृष्णा नदीपात्रात निर्माण झालेले दिसतात. त्याचप्रमाणे शुष्क किंवा दमट हवामानामुळे सुद्धा पात्रातील मातीला घट्टपणा आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून वर आलेला हा बेसाल्ट खडक आणि घट्ट माती यांच्या एकत्रीकरणाने निसर्गतःच एक वेगळा भूभाग निर्माण झालेला लिंबगोवे इथे आढळतो. साहजिकच या ठिकाणी नदी ओलांडणं सहज साध्य झालं आहे. त्यामुळे ह्या मोठ्या कातळावर निसर्गाची निर्मिती झालेली दिसते.
महाबळेश्वरपासून या तीर्थापर्यंत 1 कोटी शिवलिंग आहेत अशा समजुतीनं या स्थानाला कोटेश्वर नाव पडलं आहे. कृष्णा नदी महात्म्य ग्रंथात 16व्या अध्यायात या तीर्थाचं वर्णन आलेलं आहे. परशुरामांनी कोटी क्षत्रियांचा संहार केला. त्या पातकापासून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणी 100 वर्ष तपाचरण केलं आणि ते पापमुक्त झाले. हे स्थान कोटी तीर्थ व्हावं आणि आपण येथे कोटीश्वर होऊन वास करावा अशी विनंती परशुरामांनी भगवान शंकरांना केली. त्यामुळे हे तीर्थ कोटीश्वर तीर्थ म्हणून प्रसिद्ध झालं. कोटीश्वर तीर्थक्षेत्री उपास करून 1 गाय दान दिल्यास 1000 गायी दान दिल्याचं पुण्य मिळतं असं महात्म्य ग्रंथ सांगतो. 18व्या शतकात पेशव्यांचे सरदार नारो अप्पाजी खासगीवाले यांनी या ठिकाणी हे मंदिर बांधलं आहे. नदीवर बांधलेल्या पुलावरून थेट मंदिरात जाता येतं. हे तटबंदीयुक्त पूर्वाभिमुख मंदिर आहे. गाभाऱ्यात शिवलिंग, बाहेर नंदी आहे. मंदिराच्या कमानीवर नगारखाना आहे. नदीपात्रात उतरण्यासाठी घाटही बांधला आहे. खाली उतरल्यावर तीर्थकुंड असून त्यात नंदी आहे. मंदिराच्या परिसरात काही विरगळ दिसतात. त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र, श्रावणी सोमवार या दिवशी इथे उत्सव आणि यात्रा असते. हे एक उदाहरण मी दिलं आहे. अशा प्रकारे भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थांची निर्मिती झालेली दिसते. या सर्व तीर्थांना त्या त्या प्रांतांच्या संदर्भात सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक असे विशेष संदर्भ प्राप्त झालेले आहेत आणि हे संदर्भ भारतीय संस्कृतीची अनेक अंग उपांग स्पष्ट करणारे आहेत. त्यामुळे नद्या किंवा पवित्र जलांशी निगडीत तीर्थ संकल्पना मी इथे आवर्जून स्पष्ट केली आहे. वेळेअभावी तीर्थ साहित्य आणि तीर्थ प्रकारांचा समावेश मी इथे केलेला नाही आहे. धन्यवाद.